नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज ना मी सकाळी ऑफिसला जाताना खूप गडबडीत निघून गेली आणि काल रात्री जे बदाम भिजत घातलेले ना तर तसेच होते, माझे खायचे राहिलेले. मला ॲक्च्युली आठवण आधी म्हणजे जवळपास 12:30 वाजता आठवण आली. मग मी सचिनला कॉल करून सांगितलेलं की अरे मी बदाम विसरून गेली. तर तो म्हणाला हां बदाम विसरून गेली आहेस तू. तर मग त्याने ते फ्रीजमध्ये उचलून ठेवलेले. मी त्याला बोललेली फ्रीजसाठी संध्याकाळसाठी ठेवू नकोस, तू खाऊन घेते. पण त्याने जे मी घातलेले होते ते माझ्यासाठी जे त्याने त्याच्यासाठी जे घातलेले होते ते खाल्ले आणि माझ्यासाठी जे तसेच ठेवले. तर म्हटलं सर्वात आधी आपण तो नाश्ता करू, कारण मग ते उद्यापर्यंत मग ते खूप फ्रीजमधले काही त्याला अर्थ नाही. तर म्हटलं आत्ता खायचे तर ते आत्ताच खाऊन घेऊ, म्हणून सर्वात आधी ते सोलून ते खाऊन घेते आणि माझा आत्ता संध्याकाळचा हा नाश्ता कंप्लीट झालेला आहे. आज ना मला पप्पा पण भेटलेले. तर पप्पांनी काय आणलेलं पिशवीतनं, पप्पांनी नारळ दिलेले. किती पॅक करून दिलेत बघा. जसं नेहमी म्हणतात ते अगदी क्लीन करून ठेवतात आणि नंतर मग मला असे पॅक करून व्यवस्थित दिलेले असतात. तर 2 नारळ. मी ॲक्च्युली मला नारळ घ्यायला तेवढे असे कळत नाही आणि त्यांनी घेतलेले नारळ छान जाड निघतात. तर मग मी त्यांनाच सांगते. तर मग मी 2 नारळ मागवले. आणि काल ना ॲक्च्युली संकष्टी होती, म्हणजे अंगारकी होती. तर त्याच्यासाठी मी तर मोदक केलेले, पण मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर म्हणजे काल उशीर पण खूप झालेला. काल मला 11:30 वाजले मोदक वगैरे सगळं घाट वगैरे म्हणजे आल्यानंतर, कारण मला ऑलरेडी 8:30 वाजले. 8:30 नंतर आंघोळी, त्याच्यानंतर देवपूजा, त्याच्यानंतर मी नैवेद्याची सगळी तयारी केली. मोदक वगैरे करेपर्यंत काल खूप उशीर झाला, प्रचंड उशीर झाला. त्याच्यामुळे मग मी काही शूट करायचा काल विचारच केला नव्हता. आणि मी मोदक केलेले, तरी पण आईने तिचे हातचे उकडीचे मोदक मला 4 पाठवलेले. पण तो रिकामी डबा झालाय, कारण मी तो ट्रेनमध्ये बसल्या बसल्या मग ते 4ही मोदक मट्ट करून टाकले. कारण स्वतःच्या हातचं खाण्यापेक्षा ना आईच्या हातचं खाण्याची जी चव असते ना, किंवा त्याचा जो आनंद असतो ना तो वेगळा असतो. म्हणजे कितीही जरी म्हटलं ना तरी आई तेवढ्याच याने पाठवत असते. म्हणजे आईला कितीतरी, म्हणजे तिला पण आता जमत नाही, तिला पण थोडंसं कधी कधी म्हणजे असं थकल्यासारखं वाटतं, किंवा तिला पण सगळं करावं लागतं. मग तिला पण थोडंसं दमायला होतं, पण तरी पण ती नाही तुला काय पाहिजे, काय दिलं नाहीये मला. आज ती असंच म्हणाली, अगं काही द्यायला जमलं नाहीये तुला, मी फक्त मोदक देते, मोदक पाठवते आणि नारळ पाठवते. तर मी म्हटलं ठीक आहे ग चालेल. मग मी मोदक पटकन मट्ट केले. तर आणि ही पिशवी पण पप्पानी माझीच, म्हणजे मी त्यांना दिलेली. तर मग ही पण मला बोलतात नाही नाही तुझी पिशवी आहे, तू घेऊन जा. आणि मग वरती मला खाऊसाठी पण त्यांनी पैसे दिले की नाही तुला नाश्ता काही करायला जमला नाही, कारण आम्हाला खूप गडबड झाली. म्हणजे मी आणि पप्पा गेलेलो, पप्पांचं चेकअप होतं तिथे. तर मग खूप गडबड झाली ना, मग त्याच्यामध्ये काही आम्हाला मग काही मिळालं नाही. वेळ पण खूप उशीर होणार होता, कारण ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे. म्हणून मग मी काही केलं नाही. मग मला खाऊसाठी पैसे पण दिले त्यांनी. असं बऱ्याच जणांबरोबर होत असेल, होतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही पिशवी ठेवते आणि तुमच्याबरोबर गप्पा मारायला येते. हे पण आता मी ओपन करते. आपल्या बायकांचं ना असंच असतं, आपलं निमित्त मात्र ठरलेलं असतं. मग ते न्यू इयर असो, मग अजून काही असो किंवा अजून काही असो. तर माझं पण तसंच झालं बघा. म्हटलं नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण ना गाणी यूज करायला काढूया, किंवा मी ॲक्च्युली घेऊन ठेवलेली पण मी यूज करायला वापरली नव्हती. तर माझ्याकडची ही जुनी चाळणी आहे ना ती थोडी बऱ्यापैकी मोठी आहे आणि ही थोडीशी छोटी होती, पण मी ती घेऊन आलेली डीमार्टमधनं आणलेली. तर मी म्हटलं आता ती नवीन जी चाळणी ती यूज करूया. आणि ही बरेच दिवस झाले वापरत होतो. तर मी म्हटलं आता जेव्हा असं काही तेल वगैरे मला ऑइल वगैरे गाळायचं असेल, किंवा छोटं मोठं दुसरं काहीतरी अशी जी जेवणाची वस्तू नाही आणि जे इतर वेळेस मला काही गाळायला वगैरे लागतात ना, तर त्यावेळेस मी ती गाळणी वापरते. आणि आता नवीन गाळणी आपण वापरूया. तर 2-3 दिवसापूर्वी मी तेल तुमच्याबरोबर शेअर केलेलं, तर ते आता 2 दिवसातनं छान व्यवस्थित त्या सगळा म्हणजे त्या आतमधल्या पदार्थांचा सगळा रस तेलामध्ये छान व्यवस्थित उतरलेला आहे. आणि ते मी आता ना काढून घेणार आहे, कारण मला आज रात्री लावायचं आहे. पण आज रात्री पण आता कामं कितपत संपतात, त्याच्यानंतर मला रात्री मसाज करायचे. तर बऱ्याच वेळा असं होतं. आता हे जे उरलेलं आहे मी टाकून देणार नाही आहे, हे असंच ठेवणार. आणि याच्यामध्ये परत मी थोडंसं एकदा तेल टाकून, म्हणजे अगदी 2-4 चमचे मी तेल टाकून ना परत एकदा वापरायला काढेन. हे ना मी स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहे आणि नंतर मग मी हे केसाला वापरणार, कारण स्प्रे बॉटलने बऱ्याच वेळा ना माझं केसांचं ते म्हणजे ते तेल आहे ना ते मुळापर्यंत व्यवस्थित लागलं जातं आणि मग मी त्याला मसाज करते. त्याचं मी डिटेल तुमच्याबरोबर लवकरच येणाऱ्या ब्लॉगमधून शेअर करते. मग मिनी ब्लॉगमध्ये असो किंवा मग लॉंग व्हिडिओमध्ये जसं जमेल तसं ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि नवीन वर्ष म्हटलं ना की उत्सुकता सगळीच असो, मग ते आपलं मराठी न्यू इयर असो की मग इंग्लिश न्यू इयर असो. तर आता ना म्हटलं कॅलेंडर चेंज करून घेऊ. आता 5-6 दिवस झाले पण कॅलेंडर काही चेंज नव्हतं केलं. आणि माझी एक सवय ना, अशी मोठी जी सुई असते ना ती माझ्याकडे कॅलेंडरला लावलेली असते. तुम्ही पण असं करता का? मला नक्की कमेंट करून सांगा की ही फक्त मलाच अशी सवय आहे.
तर ना कॅलेंडर तर भरपूर येतात, म्हणजे वेगवेगळ्या पार्टीज असतात, म्हणजे ज्या इलेक्शन रिलेटेड ज्या काही पार्टीज असतात त्यांनी बऱ्याच वेळा आमच्याकडे डोर टू डोर असे कॅलेंडर देऊन ठेवलेले होते. तर माझ्याकडे 2 कॅलेंडर होते, तर मी म्हटलं दोन्ही लावेन, असं काही एक इकडे एक तिकडे असं नाही, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नाही लावलं. आणि तुम्हाला पण सवय आहे का? मला बऱ्याच वेळा सवय आहे कॅलेंडरवर बऱ्याचशा गोष्टी लिहायची, म्हणजे कधी आपण गॅस लावला, गॅस संपला, किंवा सिलेंडर आला कधी माझा, किंवा अजून ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कुठलं बिल द्यायचं असेल किंवा बिल कुठल्या वेळेस दिलं, अशा छोट्या मोठ्या गोष्टींनाही म्हणजे सवय मला पहिल्यापासून आहे. म्हणजे आईकडे आम्ही लिहितो, आई तर अजूनही लिहिते, पप्पा तर अजूनही लिहितात, कधी कधी काही गोष्टी अशा असतात त्या, तर मग तेही सवय मला पण आहे. तर मी त्या गोष्टी बऱ्याच वेळा फॉलो करते, त्याच्यासाठी मला कॅलेंडर लागतं बऱ्याच वेळा. आणि आता हे जुन्या कॅलेंडरचं काय करायचं, तर मी हे फेकत नाही, याचा उपयोग पण मी काय करते ना, तो तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आज मार्केटमधनं येताना ना थोडीफार भाजी, आणि उद्या गुरुवार असल्यामुळे थोडंसं फ्रूट्स वगैरे पण घेऊन आली. आणि मी जे आज फ्रूट आणलं ना, ते मला नक्की सांगा की काय बोलतात त्या फ्रूट्सला. तसं ते टेस्टला चांगलं असतं, पण तरी पण तुम्ही बघा आणि मला सांगा. तर ना कांदे माझ्याकडे मी संपलेले तुम्हाला सांगितलेलं, आणि कांदे मी 1 किलो सांगते, 1 किलोवरती माझ्याकडे कांदे नसतात. बऱ्याच वेळा ते 2 किलो किंवा 2.5 किलोमध्ये कधीतरी जातं, फार क्वचित असं, पण शक्यतो 1 किलोच्या वरती जातच नाही. कारण ते ना मग मला असं वाटतं की माझ्याकडनं मग ते खराब होऊन जाणं किंवा लक्षणं देणं, कारण माझ्याकडे तेवढी ठेवायला पण जागा नसते. तर त्याच्यामुळे मी उगाच ते खराब होऊन जाऊ नये इथे तिथे कुठेतरी मी ते ठेवणार. मग त्याच्यामुळे मी ना बऱ्याच वेळा 1 किलो आणते. जेव्हा एखादे गेस्ट येणार असतील, की जेव्हा मला वाटप वगैरे करायचं आहे, की ज्याच्यामध्ये अर्धा किलो कांदे एकाच वेळेस जातात ना, त्याच वेळेस मी फक्त 2-2.5 किलो घेऊन येते, नाहीतर मग नाही येणार. आज घेवडा मला 20 रुपये किलो मिळाला, म्हणजे सॉरी 20 रुपये अर्धा किलो मिळाला, 40 रुपये किलो होता. तर मग मी ना तो घेवडा घेतला, आणि त्याचबरोबर मटार पण घेतले. तर मटार पण अर्धा किलोच घेतले. तर दादरला ना मटार खूप महाग आहेत, तर मी ना दहीसरवरनं घेऊन आलेली सगळी भाजी. तर बघा इथे ना हे 2 फळं मी घेतलेली आहेत. तर हे ॲक्च्युली जे आपण मस्क मेलन वगैरे खातो ना, तसंच असतं, पण याला एक्झॅक्टली काय नाव बोलतात ना हे मला माहिती नाही. तर थोडेसे मटार आणलेले, तर आता मटार क्लीन करायचं काम मी सचिनकडे देणार आहे, कारण त्याच्यामध्ये तोच मला बऱ्याच वेळा मदत करत असतो. हल्ली ना मला खूप जास्त उशीर होतोय म्हणजे ट्रेनमधून यायला. सकाळी पण तोच सेम इश्यू होतोय. सकाळी पण आपण कितीही घरातनं लवकर निघालो ना, तरी पण ट्रेन उशिराच असतात. आणि आज तर लिटरली जवळपास ना 3 ट्रेन कॅन्सल झालेल्या, आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा ट्रेन आलेल्या ना की ज्या मला काहीच उपयोगाच्या नव्हत्या. मध्ये AC ट्रेन पण आल्या, आणि आज खूप आता मेगा ब्लॉक चालू आहे, त्याच्यामुळे खूप गडबड झाली आहे. आणि संध्याकाळी येताना तर हमखास उशिरा होतो, आणि त्याच्यामुळे सगळं रुटीन परत थोडंसं विस्कळलंय. मी ज्या वेळेस म्हणते की मी खूप चांगल्या पद्धतीने माझं सगळं मॅनेज करेन, आणि म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी, बाकी तर माझं सगळं स्मूथली चाललेलंच असतं, पण व्हिडिओ शूट करण्यासाठी जेव्हा जेव्हा मी असं विचार करते ना, तर त्याच्यामध्ये ही थोडीशी गडबड होऊनच जाते. तर आता हे मेगा ब्लॉगचं मध्ये आलं. आता काही जण म्हणतायत की 12 तारखेपर्यंत आहे, काही जण म्हणतायत 26 जानेवारीपर्यंत आहे, पण एक्झॅक्टली कधी किती तारखेपर्यंत मला अजूनही माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते. आणि गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या गिव्ह अवेसाठी जे काही तुम्हाला सांगितलेलं की कमेंट्स करा, तर दॅट्स इट. म्हणजे आता आपला पूर्ण वीक संपलेला आहे, तर आता याच्यानंतर येणाऱ्या कमेंट आपण ग्राह्य धरणार नाही आहोत. आतापर्यंत ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही आपल्या चॅनेलला म्हणजे व्हिडिओ बघत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, आणि छान छान ज्या कमेंट्स केलेत आणि जे डेलीचे आपले रोजचे व्हिडिओज वगैरे बघतात, तर त्याच्यामधनं आपण 3 विनर मी लवकरात लवकर, म्हणजे या वीकच्या एंडपर्यंत ते डिक्लेअर करेन नावं. आणि मग त्यांनी मला कसा कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्यासाठी मी काय गिफ्ट्स घेतलेत ना, हे पण तुम्हाला त्याच वेळेस, म्हणजे माझ्या किचनमध्ये ती गोष्ट तुम्ही बघत असता, आणि ती तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट मार्फत विचारत असता, आणि मला असं वाटतं मला तसा उपयोग होतो, तसं त्या वस्तूचा उपयोग तुम्हाला देखील व्हावा तुमच्या किचनमध्ये काम करताना ना. तर अशीच एक उपयोगाची वस्तू मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणजे गिफ्ट म्हणा किंवा माझी आठवण म्हणून असेल. तर तुमच्या बऱ्याचशा ज्या कमेंट्स असतात ना, त्या मला छोट्या छोट्या गोष्टीतून आठवण करून म्हणजे देत असतात. तसंच माझ्याकडनं एक अशी वस्तू की जी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ठेवला तर नेहमी लक्षात राहील. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची की छान छान अशा कमेंट करा, कारण आम्ही जो म्हणजे मी नाही, माझ्यासारख्या माझ्या अशाच ज्या युट्यूबवर मैत्रिणी आहेत त्याचे छान छान व्हिडिओ बनवत असतात. फक्त त्यांची एकच अपेक्षा असते की आपला व्हिडिओ बघितला जावा, हे तर असतंच, पण त्याच्याचबरोबर जो बघणारे व्यक्ती आहे त्यांनी देखील आपल्याला काहीतरी कमेंट करावी, म्हणजे त्याचा प्रतिसाद द्यावा, की जसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा तुम्हाला कळतं, तसं तुम्ही पण एक छान अशी कमेंट केली ना, तर मला देखील ना दुसऱ्या दिवशीसाठी ना खूप एनर्जी मिळते. आणि ज्या दिवशी तुमच्या कमेंट नसतात किंवा
खूप असं म्हणजे असं मला खूप वेगळं वाटतं की रे आज माझ्या व्हिडिओला कमेंट नाही आल्या, की म्हणजे माझ्याकडनं काही चुकलं का, किंवा माझ्याकडनं काही असं सांगितलं गेलं काय बोलतात त्याला, की काही गोष्ट अशी शेअर झाली की ती तुम्हाला आवडली नाही वगैरे. पण मी माझ्याकडनं मोस्ट ऑफ किचन रिलेटेड जे काही तुम्हाला आवडतात ना ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि बऱ्याच वेळा त्याच गोष्टी मी सगळ्या शेअर करण्याचा प्रयत्न देखील करत असते. पण कधीतरी असं पण होतं की माझं रुटीन थोडंफार चेंज असतं, त्याच्यामुळे मग त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या जातात. आणि अजून काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत मला, की तुम्हाला संक्रांतीसाठी हॉल व्हिडिओ बघायचा आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बऱ्याच वेळा दिवाळीचा पण मी जो हॉल व्हिडिओ केलेला तो तुम्हाला खूप आवडलेला आणि खूप भरभरून प्रतिसाद तुम्ही त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये दिलेला, आणि मी सगळ्या रिझनेबल वस्तू मागवलेल्या. आणि यावेळेस पण तुम्हाला असा काही संक्रांतीसाठी हॉल बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थोडासा उशीर होईल व्लॉग यायला, पण मी प्रयत्न करेन की म्हणजे 15-16 पर्यंत तरी मी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. जर तुम्ही मला उद्याच्या व्हिडिओला कमेंट केली तर मी नक्की म्हणजे तेवढं सगळं अरेंज करून तुमच्याबरोबर 14-15 तारखेपर्यंत तरी तो नक्की मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे तुम्हाला छान अशा प्रोडक्टच्या आयडियाज मिळतील, म्हणजे ज्या तुम्ही म्हणजे काय बोलतात आपण रिझनेबल मध्ये आणि असं छान पण वाटतील असं देऊ शकतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला यावर्षीचा माझा संक्रांतीचा प्रिपरेशन ब्लॉग बघायचा आहे की नाही ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. कारण माझ्या पण डोक्यात अजून फिरतंय की अरे यावेळेस संक्रांतीसाठी काय करायचं. गेल्या वर्षीचा बेत खूप छान झालेला, कोथमीर वडी, खरवस, मिनी बटाटे वडे हा खूप छान झालेला. तर यावर्षी माझ्या डोक्यात अजून काय चाललंय, म्हणजे काय करू, वेगवेगळं काय करू शकते, म्हणजे जे झटपट पण होईल, सोपं पण होईल, म्हणजे जे थंड झालं तरी पण आपण म्हणजे ती गडबड होणार नाही. थंड यासाठी ना की म्हणजे थोडंसं लवकर करून ठेवलं तर संध्याकाळी पाहुण्यांना वगैरे देताना खूप बरं पडतं, आपली पण घाई गडबड होत नाही. नाहीतर मग इथे तळत बसा किंवा इथे काहीतरी गरम करत बसा आणि नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल मला नक्की कमेंट करून सांगा. शॉर्ट व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि चला आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.